नमस्कार. नमस्कार. यादव बोलतो. यादव? कोण यादव? पाणीपुरीवाला यादव. तुम्हाला माझा भ्रमणध्वनी क्रमांक कोणी दिला? काल तुमच्या सोबत तो मुलगा आला होता, त्याला तिखट लागलं. हां. त्या मुलांनी दिला. काय? नचिकेतने दिला? हो. पण का? तो रोज त्याच्या मित्राला घेऊन येतो इथे. फुकट पाणीपुरी खातो उधारीवरती. हजारो रुपये देणं आहे त्याला. काय सांगताय? खरंच? नाही म्हणजे त्या मुलाकडे बघून असं वाटलं नव्हतं एवढा डांबीस असेल. भोळा दिसतो बिचारा. भोळा दिसतो पण तो बदमाश आहे. त्यांनी मला तुमचा नंबर दिला. तुम्हाला पैसे मागायला सांगितले. 10,000 रुपये द्यावे लागणार तुम्हाला. काय? 10,000? 10,000ची पाणीपुरी खाल्ली त्यांनी? हो, 10,000. देताय का मी पोलिसात जाऊ? नाही नाही, नको नको. मी देते ना तुम्हाला पैसे, त्यांचे सगळे पैसे देते. फक्त कसं आहे ना की मला जरा माझ्या आप्पांना सांगावं लागेल. हा थांबा. आप्पा. सही सही सही. आपण नको सांगू, नचिकेत बोलतो मी. काय सांगताय? मला कळलंच नाही हो. म्हणजे तरीच म्हटलं की यादवचं मराठी एवढं सुधारलं कस काय? म्हणजे माझं मराठी सुधारलंय? हो नक्कीच. बरं ते जाऊ द्या. हा भ्रमणध्वनी क्रमांक कुणाचा आहे? तुझा. माझा? तुझ्यासाठी नवीन फोन आणि नवीन नंबर घेतलाय. लवकर ये इकडे. माझ्यासाठी कशाला? ये आधी इथे, मग बोलू आपण. कम फास्ट. अहो पण बरं ठीक आहे, येते. हां. कल्पना, हो. काल सई आणि नचिकेत पाणीपुरी खाऊन आले हे ऐकल्यापासून ना मलाही पाणीपुरी खायची इच्छा झाली आहे गो. अय्या आई, अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही. मी काय म्हणते, आपण घरीच करूया का पाणीपुरी? छे ग, यादवच्या पाणीपुरीची सर आपण घरी केलेल्या पाणीपुरीला येणं शक्यच नाही. खरंय. नाही म्हणजे आपण किती प्रयत्न केला ना तरी त्याच्यासारखं पाणी नाहीच करता येत. हो ना. काय घालतो कुणास ठाऊक, पण मस्त असतं ना. माझ्या तर तोंडाला पाणीच सुटलं बाई. काहीतरी खायला दे ना. ते देते, पण हळू हळू देते. आई, आपण यादवची पाणीपुरी खायला जाऊया का? अय्या, आम्ही पण आता हेच बोलत होतो. आई आई जाऊया ना, चला ना आई, जाऊया ना. काय लहान मुलीसारखं करतेस? हळू. काय हट्ट काय नेहमी तूच करायचास? मानसी, कल्पना, जाऊया ग आपण यादवची पाणीपुरी खायला. हो. किती दिवसात गेलोच नाहीये. हो ना. ईश्वरा, आपण कळलं तर? अगं कळूच द्यायचं नाही, नाहीतर आपल्या जिभेवरची पाणीपुरीची चव जाईल. इतकी कटकट करतील घरी आल्यावर. म्हणजे तुम्ही अप्पांशी खोटं बोलणार? पण अप्पाच आपल्याला म्हणतात ना की कोणाशीच खोटं बोलायचं नसतं. अगदी बरोबर आहे अप्पांचं. हो. नाहीच बोलायचं खोटं कोणाशी. मानसी, कल्पना, काही गरज नाही या त्या यादवची घाणेरडी पाणीपुरी खायला जायची. आई अहो. हो 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 हो. हा, आणि गेलोच तर यांना सांगून जाऊ. हो, आप्पांना सांगूनच जाऊया. हो. जा रे आता तू बाहेर. हो, जा जा जा. नीट नीट बसून खा. हळू. आई, जाऊया ना आपण. त्याच्यासमोर नको बाई काय बोलायला. बाहेर पाठवलं, बरं झालं. आपल्याला माहिती नव्हतं तुला पण आपल्यासारखे असे भारी भारी आवाज काढता येतात. बाई, सिडनीची पण पोरं हुशार असतात, लालबागच्या पोरांवानी. अरे भाई, तू जाम भारी ऍक्टिंग केली रे. म्हणजे बघ ना,
सई चक्क 10,000 रुपये द्यायला तयार झाली. तयार वगैरे काही नाही झाली, आपण विचारून सांगते असं बोलली ती. भाई तू भावना समजून घे ना. अरे तुझ्या एका कॉलवरती चक्क 10,000 रुपये द्यायला तयार झाली. हे काही कमी आहे का? आणि हे बघ, सईला मी डायरेक्ट विचारणार आली की. ए काय काय विचारणार? काय विचारणार म्हणजे एवढे पैसे द्यायला तू तयार कशी झालीस? कसं 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 विचारणार? कसं म्हणजे आपण कोणाला पण काय पण विचारू शकतो. आपण बिनधास्त आहे. विचारायला तू इथे असायला पाहिजे ना. असणार ना भाई, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, आपण असणार इथे. पण मला प्रॉब्लेम आहे. एक काम कर, इथे मॉल मध्ये जा, सकाळचा शो बघ आणि त्याच्यानंतर लंच पण कर. नक्की लंच करू. हा आई शपथ भाई, जाम भारी भारी काय काय असतं तिकडे खायला. आणि तुला काय पाहिजे ते खा, त्याच्यानंतर दुपारी दुसरा शो बघ आणि संध्याकाळी घरी ये डिरेक्टली. पण भाई आता मी तिकडे जाणार, 2-2 शो बघणार, तिकडेच खाणार, पैसे खूप जाणार. नको, मी नाही जात. त्याची काळजी तू नको करू, आय टेक केअर ऑफ दॅट. हा नाही, तसे आहेत माझ्याकडे पैसे. मग राहू दे. नाही पण तेवढे नाही आहेत ना. डन. हो गायब आता. गायब हो. कट. सई लव करी आता. काय सांगताय अप्पा? खरंच असं वेडवाकडं बोलत होत्या त्या बाई? मग मी काय खोटं बोलतोय का? अतिशय वाह्यात आणि निर्लज्ज बाई होती कोणीतरी. निर्लज्ज नाही, नुसती मूर्ख पण होती. कुणाशी काय बोलावं हे सुद्धा कळत नाही, म्हणजे मूर्खच ना. शहाणी असती तर तुमचा आवाज ऐकून तिने भ्रमणध्वनी ठेवून दिला असता ना पटकन. काय टोमणे मारताय मला? अहो नाही हो, उलट कौतुक करतेय तुमच्या रुबाबदार व्यक्तिमत्वाचं. नाही, धाकट्या सुनबाईंना खूप हसू येत आहे म्हणून विचारलं. आप्पा, मी त्या बाईला हसले, तुम्हाला नाही काही. म्हणजे त्या बाईनी जर आधीच विचारलं असतं की कोण बोलतंय, तर मग पुढचं काही बोलणंच झालं नसतं ना. हो हो, अगदी बरोबर. किती हुशार आहे नाही आपली मानसी. आई, मी नचिकेतच्या घरी जाऊन येते. हो बाळा. आप्पा येते. थांब जरा. हे बघ सई, अगं त्या नचिकेतच्या घरी कितीही वेळ थांबावं लागलं तरी काही हरकत नाही. पण त्याच्या घराची सजावट ही उत्कृष्टच व्हायला हवी. हो हो आप्पा. अरे हो, आणखीन एक गोष्ट, हा भ्रमणध्वनी सध्या तुझ्याकडेच राहू देत. काय प्रसन्न आणि शैलेश यांच्या हातात तर अजिबात देऊ नकोस. अगं ह्या भ्रमणध्वनीवर फलत्या फलत्या बायकांचे भ्रमणध्वनी येत आहेत. नसत्या भानगडी नको. हो चालेल आप्पा, हा येते. ठीक आहे. अहो हे काय आता नवीन? हे भ्रमणध्वनी राहू दे तिच्याकडेच, काही हरकत नाही. पण ते नचिकेतच्या घराचं. अहो एक गोष्ट कशी लक्षात येत नाहीये तुमच्या? त्याच्या घराची सजावट एकदा पूर्ण झाली की कदाचित तो त्याच्या घरी परतही जाईल. म्हणून म्हटलं लवकरात लवकर त्याच्या घराची सजावट पूर्ण होऊ देत. हा अप्पा केतकर जे काही करतो ते सगळं पूर्ण विचारानिशी करतो. हो हो. नचिकेत, अहो मला खरंच नाही घेता येणार ही भेटवस्तू. सई, वी आर फ्रेंड्स, दॅट्स ओके. अहो मैत्री आहे म्हणून एवढी महागडी वस्तू मला नाही घेता येणार. ओ कम ऑन सई. नचिकेत, अहो घरात एक भ्रमणध्वनी असताना दुसऱ्या भ्रमणध्वनीची गरजच काय? एक पर्सनल मोबाईल सही आपल्याकडे असला पाहिजे.
येस्टरडे मी तुला मेसेज केले ते तुझ्या आईने वाचले. हो, पण त्यात लपवण्यासारखं काय होतं? नाही, लपवण्यासारखं काही नाही, बट स्टील. आणखीन एक गोष्ट, आपला संदेश कुणी पाहणारे हे माहीत असताना संदेश पाठवणं चुकीचंच आहे ना? ओके ओके ओके, आय ॲक्सेप्ट माय मिस्टेक. थोडी चूक झाली माझ्याकडून, मी काळजी घेईन नेक्स्ट टाइम. बट स्टील तुझ्याकडे एक पर्सनल मोबाईल असायला पाहिजे. आता घरात जो भ्रमणध्वनी सगळे वापरताय तो इथून पुढे फक्त मी वापरावा असं आप्पांनी सांगितलंय मला. बट वाय सडनली? अहो, सकाळी म्हणजे मगाशी काहीतरी एका बाईचा दूरध्वनी आला आप्पांना आणि काहीतरी वेड्यासारखं बडबडत होती म्हणे, म्हणून हा भ्रमणध्वनी आता माझ्याकडे राहणार आहे. पण तरी सुद्धा तुम्ही एकदा संदेश पाठवताना जरा काळजी घ्या. ओके फाईन, बट आता मी आणला एवढा मोबाईल तर घे ना प्लीज. नचिकेत, आपण भेटवस्तू कुणाला देतो आणि का देतो? आपल्या फ्रेंड्स फॅमिली जवळच्यांना देतो, हॅपी व्हावे म्हणून देतो. अगदी बरोबर. तुम्ही मला ही दिलेली भेटवस्तू याने मला आनंद कमी आणि त्रास जास्त होईल. आणि फक्त मलाच नाही तर माझ्या घरच्यांना सगळ्यांना त्रास होईल, कारण आप्पांना हे नाही चालणार. मग तुम्ही सांगा मला की ही भेटवस्तू देऊन काय उपयोग? एवढं तरी ऐकाल ना माझं? आपली प्रिन्सिपल्स, आपली तत्व, ते सोडून दुसरं काही ऐकणार नाही ना तुझं? तुम्हाला काय वाटतं, ऐकेन का मी? नो, यू वोंट. अँड आय एम प्राऊड ऑफ यू साई. बरं, चला कामाला लागूया. या शुअर, चला. यु नो डिक्स, तू खूपच फालतूची बडबड करतोय. हो ना यार, तुला काय बोलायचं ते आम्हाला कळतच नाहीये. ठीक आहे, कम टू द पॉइंट. हे बघा, ऐका, आपला भाई सईच्या प्रेमात पडलाय. अरे हो, हे फक्त मला आणि डिग्जलाच माहित होतं. हा, हे ऐक, हे बघ जागा हो. आपला नॅक आहे ना, आपला नॅक इम्पोर्टेड आयटम आहे. अरे त्याला ही स्वदेशी केतकऱ्यांची नाच कशी आवडेल? चल चल, मला नाही वाटत. आता मी हा बस घे. अरे बाळा, जागा हो, जागा हो, असं नाहीये. हा, बर्गर कोथिंबीर वडीच्या प्रेमात कसं काय पडू शकतो? फालतू विनत बंद कर. आम्ही सांगतोय तेच खरंय. अरे नॅकनी स्वतः आम्हाला सांगितलंय हे. अच्छा 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 अच्छा, म्हणजे रोजलीन बद्दल सईला खोटं सांगून नॅक सईची मजा घेत होता. म्हणजे शिट यार, हे मला तेव्हाच कळायला पाहिजे होतं. जागा हो, तुझी तूप लेट पेटते. थँक्यू. हा, हे पण कसलीच कमाल तरी वाटेल ना, एकदम अमिताभ बच्चन आणि जया बहादुरी टाईप. आपल्या भाईने बहादुरीच केलीये. हा, एक हे पण खरंच किती क्यूट दिसतात नाही दोघं एकत्र. हा, मग मित्र कोणाचा आहे? हा, अरे तोच तर प्रश्न आहे मला डिग्स. म्हणजे तुझा मित्र असून सुद्धा तो एवढा सोफिस्टिकेटेड आणि डिसेंट कसा? असं काय म्हणजे का? मी काय तुला काय ते हे वाटतो का? ते हा इंडिसेंट. हा हा, तेच ते इंडिसेंट ते वाटतो का मी तुला? हा हो, ऑब्विसली. हा प्रश्न झाला का डिग्स? असं कसं प्रश्न म्हणजे काय? हा, हे बघ डिग्स, तू आर्ग्यू करू नकोस. गप बसा, तुम्ही नंतर भांडा. हा, आधी मला सांगा, पण सईच्या बाजूने काय आहे? ती तसं काही सांगत नाहीये, पण मला पर्सनली असं वाटतंय की तिला नॅक आवडतो. हे मला पण डाऊट आहे की सईला नॅक आवडतो. अरे मग सगळं सॉर्ट आहे ना बाबा, काय प्रॉब्लेमच नाही. एक प्रॉब्लेम आहे, हिटलर. ते आपल्याला माहित ना, ते सई आणि नचिकेत काय ते बघून घेतील. आपल्याला फक्त त्यांची लव्ह स्टोरी जुळवून द्यायची, ती पण लवकरात लवकर. हा हा, अरे म्हणूनच तर नॅकने त्याच्या घराच्या रिनोव्हेशनचं काम काढलं. आपल्याला फक्त त्याची मदत करायची, आणखी काही नाही. ए डन, आम्ही दोघं आहोत. पण आता मी काय सांगतोय ते नीट ऐका. हो, आपला भाई सईच्या प्रेमात पडलाय, हे तिला कळू नाही देणे का? हा? काय? हे तिला कळू द्यायचं नाही. हा, आपण फक्त त्या दोघांना एकत्र आणायचं काम करायचं. डन बॉस. हळू. डन डन डन. या
मला का नाही करू दिला चहा? मी केला असता. तुझ्या घरी तू चहा बनव, इकडे मी बनवणार. असं काही नाहीये. तुला काय भीती वाटते साई? मी तुला काहीतरी हॉरिबल चहा पाजीन अशी भीती वाटते? तसं नाहीये. मला आवडतो चहा करायला म्हणून मी केला. आणि मला माहिती आहे तुम्ही छान चहा करता ते. साई, तू खूप हट्टी आहेस. ऐकत नाही तू कोणाचं. असं काही नाही हा. ऐकण्यासारखं असलं की मी ऐकते. तुम्हाला अजून कळला नाहीये माझा स्वभाव. कळतोय हळूहळू. मला ज्या गोष्टी पटत नाहीत किंवा एखादी गोष्ट करू नये असं वाटतं त्या मी कधीच करत नाही. दुर्लक्ष करते त्यांच्याकडे. अहो काय काय हे? Now listen to me carefully. मी आता तुला जे सांगणार आहे त्याचं मला नाही मध्ये उत्तर नाही द्यायचं. नाही बोलली तर मला वाईट वाटेल. काय झालं, एवढी का घाबरतेस? प्रपोज नाही करणार आहे मी आत्ता तुला. आत्ता तुला मोठी काही गोष्ट नाही करायला सांगणार मी. जस्ट अ स्मॉल रिक्वेस्ट. काय? व्हॉट डू यू थिंक? मी किती इयर्स ओल्ड आहे? तुम्ही साधारण मी 80 इयर्स ओल्ड वाटतो तुला? नाही नाही असं कसं वाटेल मला. मग मला आहो नचिकेत का बोलते तू? अरे नचिकेत बोल. नाही म्हणजे मला कसं जमणार? का नाही जमणार साई? वी आर फ्रेंड्स. हो पण काय साई, तू तुझ्या बाकी फ्रेंड्सना असं बोलवते? आहो तुषार इकडे या, आहो अमोल तिकडे जा, असं बोलते तू? अहो नचिकेत मी त्यांना खूप वर्ष ओळखते हो. मग मला नाही ओळखत? वी आर स्ट्रेंजर्स. नाही तसं नाही. साई तू ट्राय तरी कर. अहो पण तुम्ही. आय रिस्पेक्ट युअर फिलिंग्स, आय रिस्पेक्ट युअर व्हॅल्यूज. आता तुला मला अरे नचिकेत बोलायला काय प्रॉब्लेम आहे? अहो असं पटकन नाही जमणार मला. किती विचित्र आणि वेगळं वाटेल. वेगळं मला वाटतं. तुला माहितीये, तू मला जेव्हा आहो नचिकेत बोलते ना, आय इमॅजिन मायसेल्फ इन धोतर बंडी ते आपण सारखा नचिकेत देशपांडे इमॅजिन होतो मला. हसू नको, इट्स ट्रू. आहो नचिकेत नाही बोलायचा, अरे नचिकेत बोल. ठीक आहे, मी प्रयत्न करून बघते. हा हा. नचिकेत तुम्ही. तू नचिकेत तुम्ही हो असं लगेच नाही जमणार हो मला. सही एवढं पण डिफिकल्ट नाही आहे ते. पण मला वेळ लागेल. फाईन. मग मी पण आहो सई मॅडम असं बोलणार तुला. अहो काहीतरीच काय, किती विचित्र वाटते ते. सई, दिस इज टोटली अनफेअर. मी आहो सई बोललेलं तुला आवडत नाही, सो मी नाही बोलायचं. बट मला आहो नचिकेत बोलायला आवडत नाही तरी पण तू ते मला बोलणार. व्हॉट लॉजिक इज दिस? मी तुम्हाला ए नचिकेत म्हणायचा प्रयत्न करते. हा आत्ता बोल. नचिकेत तुला मी केलेला चहा आवडला का? हा असं बोल. मी प्रयत्न करते. नचिकेत तुला मी केलेला चहा आवडला का? इट्स अ सिम्पल सेंटेन्स आहे. कम ऑन. आता मी मराठी शिकवू तुला? नाही. हा. नचिकेत मी तुम्हाला केलेला चहा आवडला का? तुम्हाला बोललीस तू? तुम्हाला बोलले. तुला ना? तुला अगेन. नचिकेत मी तुम्हाला केलेला चहा आवडला का? परत तुम्हालाच बोललीस तू? मी प्रयत्न करते परत एकदा. हा. नचिकेत मी केलेला चहा तुम्हाला आवडला का? परत तुम्हाला. वन लास्ट टाइम. वन मोर ट्राय. नचिकेत मी चहा केलेला तुम्हाला आवडला का? साई, मी काय बोलतोय ते तुला ऐकू येत नाही? तुम्ही ऐकून घेत नाही का माझं? साई, अहो साई तुम्ही असं का करताय? साई, तुम्हाला तू बोलायचंय, तुम्ही नाही. साई, तुम्ही माझं ऐकून घ्या ना. साई, तुम्ही म्हणू नकोसा मला. मी करते ना तुला. अरे जरे जमलं.
दॅट्स ग्रेट. नाही म्हणजे तुम्ही मी साई, रिलॅक्स. हेच ओके, सगळे फ्रेंड्स असेच हाक मारतात एकमेकांना. होईल तुला सवय. काम डाऊन. आपली मैत्री किती छान आहे हे आज जाणवलं मला. थँक गॉड. पण मी सगळ्यांसमोर तुला अरे जारे नाही करणार हा तुम्हाला. काय परत तुम्हाला? नाही नाही, मी तुम्हाला सगळ्यांसमोर अरे जारे नाही करणार. परत तेच? मी अरे जारे नाही करणार सगळ्यांसमोर तुला. हा, हे चालेल. हां, मी अरे जारे. या डेक्स. हा भाई, दार उघड, एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. बेल वाजव ना बावळ्या. तुम्हाला तुला मी तुम्हाला नाही, परत तुम्हाला